नमस्कार मित्रांनो, अनेक मित्र विचारतात की दादा तुमच्या चॅनलवरती वेगवेगळ्या विषयावरती वेगवेगळ्या कंटेंटवरती व्हिडिओ का असतात. तर त्यासाठी एक साधे भाषा म्हणजे बोलतात ना आपण एकदा साध्या आणि सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी समजावून सांगतो. कारण काय मी गावाला असल्याच्या नंतर कोकणात असल्याच्या नंतर निसर्गावरती छान छान आपल्याला व्हिडिओ बघायला मिळतात. परंतु ज्या वेळेला मी मुंबईला आलो की आपल्याकडे निसर्गावरती किंवा गावचे व्हिडिओ बनवण्याचे विषय नसतात, कारण आपण तेव्हा मुंबईला असतो. तर मित्रांनो, मी मिक्स व्हिडिओ वेगवेगळ्या कंटेंटवरती का बनवतो त्याचं कारण आहे. आणि ते कारण काय सांगतो की सुरुवातीला ज्या वेळेला ना मी व्हिडिओ बनवले की प्लॅस्टिकच्या बरणीतून मासे कसे पकडायचे किंवा खेकडे कसे पकडायचे ह्याच्यावरती मी व्हिडिओ टाकले होते. सुरुवातीला जो व्हिडिओ मी टाकला खूप छान चालला. कमीत कमीत मला वाटतं 13,000च्या वरती सुरुवातीला व्हिडिओ चालला. त्याच्यानंतर मी कंटिन्यू परत त्याच याच्यावरती 1 ते 2 व्हिडिओ बनवले. ते व्हिडिओ एवढे काही खास चालले नाही. त्याच्यानंतर मी काही मित्रांशी संपर्क केला आणि 6 ते 7 मित्र आम्ही एकत्र जमलो की बाबा पहिला व्हिडिओ तर चालला, तर दुसरा व्हिडिओ 1-2 टाकले. ते व्हिडिओ एवढे काही खास चालले नव्हते. तर असं का? तर आम्ही सगळ्यांनी एकत्र विचार केला. कारण मला एक सवय आहे, मी दुसऱ्याचे विचार घेतो आणि त्याच्यानंतर मग काय करायचं काम असेल तर आम्ही करतो. तर मी 7-8 जे मित्र होते त्यांना घेतलं जवळ, त्यांना विचारलं का बाबा असंच आहे की पहिला तर व्हिडिओ चालले चांगले 2, नंतर ह्याच विषयावरती मी व्हिडिओ जेव्हा बनवले तसं का झालं. तर प्रत्येकाचं मनात विचारलं की बाबा का असं. तर काही लोकांचं कसं म्हणणं होतं की बघा तेच व्हिडिओ जर बघून लोक कंटाळतात, तेच व्हिडिओ बघून लोक कंटाळतात. तर मी स्वतःच विचार केला, नाही मग आपण कंटेंट वेगवेगळ्या विषयावरती आपण व्हिडिओ बनवूया. त्याच्या मागे एक कारण होतं. आता दुसरं कारण, आता मिक्स व्हिडिओ का बनवता, आता दुसरं कारण सांगतो. कारण मी जास्त वेळ गावी नसतो. समजा 1-2 महिने जर राहिलो गावी तर 1-2 महिने मुंबईला असतो. तर गावच्यासारखे निसर्गावरती व्हिडिओ आपण मुंबईला आल्यावर बनवू शकत नाही. तर मग काय, मुंबईला आल्याच्या नंतर कंटेंट थोडा चेंज होऊन जातं. तर तुम्हाला तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. मुंबईला आल्याच्या नंतर कंटेंट चेंज होतं आणि कशावरती आपण व्हिडिओ बनवतो. तर मित्रांनो, नक्की आवडेल हा व्हिडिओ तुम्हाला. मित्रांनो, पुढे छान व्हिडिओ बनणार आहे. कारण का, तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी समजावून सांगणार आहे की मी गावाचे व्हिडिओ का बनवतो आणि गावाला नसतो त्यावेळेला मी मुंबईला असतो त्यावेळेला व्हिडिओ असे का बनतात, त्याला कारण काय आहे, तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो, वैभवशाली कोकण या युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज एक खास व्हिडिओ. आज सकाळीच मी काहीतरी 9:30-10च्या आसपास खालती गेलो होतो, म्हणजे मार्केटला. आता मार्केटला गेल्याच्या नंतर कोण नाही कोण आपल्याला भेटतात, आपले सबस्क्रायबर भेटतात, बरेचसे मित्रमंडळी सुद्धा भेटतात. तर मित्रांनो, काय झालं माहिती आहे, तर काय माझे जेव्हा वेळेला सबस्क्रायबर भेटले ते विचारते, दादा तुमचे व्हिडिओ तर आम्ही नेहमी बघतो, परंतु तुमचे जे कंटेंट आहे ते मिक्स का असतात. आता हे मिक्स का असतात ते तुम्हाला सांगणारच आहे पुढे. पण या लोकांनी कसं काय झालं माहिती आहे की पहिलाच जो व्हिडिओ त्या रेसिपीचा मी ते लाडूचा टाकला आणि 2 दिवसांनी गावचा व्हिडिओ टाकला. त्यामुळे काय होतं, नोटिफिकेशन आहे ना ते मित्रांनो फटकन काय मोबाईलला जात नाही. तर त्यांना मी विचारलं असं का, तर म्हणतात दादा परवा तर तो रेसिपीचा व्हिडिओ टाकला होतास आणि आता आम्ही बघितलाच तर गावचा व्हिडिओ आला, ते वेणेश्वर मंदिर तर तुम्ही बघितलाच आहे, त्याच्यावरती आला होता. त्यामुळे मला तेच विचारतं कंटेंट मिक्स का, तर मिक्स का असतं ते मी सांगतो तुम्हाला. कसं आहे माहिती आहे, सर्वप्रथम मित्रांनो, ज्या वेळेला मी चॅनल ओपन केला त्यावेळेला मी मेन्शन केलेलं आहे रेसिपीचे असेल, कुकिंग आहे ते सर्व ब्लॉग वगैरे सगळं हे सगळं त्याच्यात मेन्शन केलेलं आहे मी. पण आता असा प्रॉब्लेम झाला, काही लोकांना ते मिक्स असल्यामुळे पटकन नोटिफिकेशन जात नाही. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये एकच सांगणार आहे, पण ह्या व्हिडिओवरती शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोण नवीन चॅनलवर असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो,
आता आपण मेन मुद्द्याकडे वळूया. मिक्स कंटेंट का असतं? तर मित्रांनो, माझे व्हिडिओ जास्त करून गावचे असतात आणि गावाला असल्यामुळे कधी कधी काय होतं, गावचे जे व्हिडिओ आपण टाकतो, निसर्गावरती टाकतो, शेतीवरती टाकतो, बरेचसे वेगवेगळ्या मुद्द्यावर आपण व्हिडिओ बनवतो. परत तुमचे खेकड्याचे व्हिडिओ असतात, माशाचे व्हिडिओ असतात, शेतीविषयी किंवा गावचे काही प्रोग्राम असतात. ह्याच्यावरती माझे सगळे हे व्हिडिओ असतात आणि लोकांना ते व्हिडिओ बघण्याची सवय झालेली आहे. त्याच्यामुळे काय होतं, मी 2 महिने जर गावी राहिलो तर 2-3 महिने मुंबईला राहतो. त्याच्यामुळे माझं हे मिक्स कंटेंट होतं. तर मिक्स कंटेंटमुळे काय झालंय, बरेचशा लोकांना, काही लोकांना नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओचं जात नाही. कारण आता ज्या वेळेला मला जे काही मित्र मार्केटला गेले त्यानंतर भेटले, आणि मार्केटला हे नेहमीच असतात, भेटतातच कोण नाही कोण, की तेच विचार होते, दादा तुझे व्हिडिओ या वेळेला आले नाही, किंवा दुसरा बोलतो मला तर आले, असं झालं. त्यावेळेला मी म्हटलं चला ठीक आहे, ह्याच्यावरती आपल्या लोकांना माहिती करून देऊया की मिक्स कंटेंट माझं का असतं आणि तुम्हाला नोटिफिकेशन का येत नाही. आता मिक्स कंटेंट असल्यामुळे माझं नोटिफिकेशन काही लोकांना येतं, काही लोकांना येत नसेल. परंतु मिक्स कंटेंट मी का ठेवतो, गावाला थोडे दिवस असतो, मुंबईला थोडे दिवस असतो. त्याच्यामुळे मला हे मिक्स कंटेंट बनवावं लागतं. आता मिक्स कंटेंट मुंबईला मी काय बनवतो, रेसिपीचे व्हिडिओ किंवा युट्यूबची थोडीफार तुम्हाला माहितीचे पण व्हिडिओ मुंबईला आल्याच्या नंतर मी तुम्हाला देतो. तर हे मिक्स कंटेंट झालं. त्याच्यानंतर गावाला तर तुम्हाला माहिती आहे, वेगवेगळे विषयावरती माझे ते व्हिडिओ असतात. तर मला याच्यात तुम्हाला सांगायचं आहे, तुम्हाला याचं हे उत्तर आहे की मी गावाला असल्यामुळे, आणि गावाला जास्तीत जास्त समजा 2 महिने असले तर 2 महिने मी मुंबईला असणार. तर आता मुंबईला आल्याच्या नंतर गावच्यासारखे व्हिडिओ बनवू शकत नाहीत, म्हणून मग गावाला हे रेसिपीचे किंवा हे युट्यूबच्या माहितीचे वगैरे इतर छोटे मोठे व्हिडिओ किंवा मुंबईला काय प्रोग्राम असतील किंवा काय, ह्याचे मी मुंबईला असल्यामुळे मग असे, त्याच्यामुळे हे मिक्स कंटेंट होऊन जातं. तर खास तुम्हाला हे सांगायचं मित्रांनो, की जसे तुम्ही आजपर्यंत माझे व्हिडिओ बघता, नोटिफिकेशन तर येणारच, कारण मी मेन्शन पण केलंय माझ्या चॅनलमध्ये कोणते कोणते व्हिडिओ कशावरती, हे सगळं मी मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनाच नोटिफिकेशन जातं असं नसतं मित्रांनो. कारण का माहिती आहे, जरी आपण नोटिफिकेशन, आताच माझा मित्र परत येऊन गेला घरी, मी हा व्हिडिओ बंद करून घेतला ना, येऊन गेला, आणि मला आज नोटिफिकेशन नाही आलंय कालच्या, कारण तो माझ्या व्हिडिओमध्ये होता गावच्या. तर अशा काही काही लोकांना हा प्रॉब्लेम होतोय. तर नोटिफिकेशन येत ना, काय काळजी करायची नाही. आणि सांगतोय तुम्हाला, जर तुम्हाला असे पण माझे मित्र आहेत की जर 2-3 दिवस व्हिडिओ नाही आले तर माझ्या चॅनलवरती जाऊन दादाचे व्हिडिओ का नाही आले असे पण बघणारे आहेत. तर मित्रांनो, हा एक छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि कोण नवीन चॅनलवर असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.